धन्यवाद. आदरणीय शिवपेठ, त्यानंतर ज्यांची 387वी जयंती आहे आणि फार उत्साहाने आपण इथे जमलेलो आहोत असे आदरणीय शिवाजी महाराज, महाराष्ट्राचं प्रेरणास्थान, त्यांना घडविणाऱ्या राष्ट्रमाता जिजामाता लक्ष्मीनारायण यांच्या प्रतिमांना मी अभिवादन करतो. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर राजू मानकर सर, आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे विद्यापीठाचे सन्माननीय प्रकुलगुरू डॉक्टर प्रमोदजी येवले सर, वनकर मॅडम, सावरकर मॅडम, त्यानंतर डॉक्टर पाटील सर ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे, माझे मित्र डॉक्टर भुयार सर, त्यानंतर माने सर, विद्यार्थी मित्र आणि मैत्री, शिवजयंतीच्या या पवित्र दिवशी आज मी पहिल्यांदा पाहतोय, बऱ्याच ठिकाणी मी व्याख्यानांना जात असतो, मी पहिल्यांदा पाहतोय की रात्रीच्या वेळेसही मुलं मुली फार मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहेत आणि ते अगदी उत्साहाने हा कार्यक्रम इथे साजरा करत आहेत. आजच्या या दिवशी इतिहास जाणून घ्या असं आदरणीय पाटील सरांनी आणि आदरणीय वनकर मॅडम यांनी तुम्हाला आवाहन केलेलं आहे. कारण इतिहास जर बनवायचा असेल तर इतिहास वाचावा लागेल, हे त्यातलं साधं आणि सोपं सूत्र आहे. जर तुम्हाला इतिहास बनवायचा असेल तर पहिले इतिहास वाचावा लागेल. आमच्या शिवाजी महाराजांचा इतिहास फार कमी लोकांना माहिती आहे, कारण की तो चुकीच्या पद्धतीने मांडला गेला असंही आदरणीय व्यासपीठावरच्या अनेक मान्यवरांनी थोड्या थोड्या त्यांच्या याच्यात सांगितलेलं आहे. आज मी तुम्हाला त्यांच्याबद्दलच्या 2-3 गोष्टी सांगतो आणि जेणेकरून त्या 2 ते 3 गोष्टी आजच्या काळात कशा लागू होतात त्या अनुषंगाने तुम्हाला विचार करायचा आहे. मित्रांनो, हा राजा काही एक साधा राजा नव्हता, मात्र या 387 वर्षाच्या अगोदर जन्माला आलेला हा राजा 1680ला निधन झालं या राजाचं. पुढं 1700 नंतर महाराष्ट्राची परिस्थिती बदलली राजकीय. जो साधारणतः औरंगजेब महाराष्ट्रात आला होता तो 1707ला मेला आणि त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये जे काही राज्य आलं त्या राज्यात साधारणतः 1720 पासून तर 1818 पर्यंत म्हणजे साधारणतः 99-98 वर्षाच्या या काळामध्ये या राजाला विसरण्यात आलं. आदरणीय पाटील सरांनी सांगितलं की या राजाची समाधी शोधून काढण्याचं काम महात्मा फुलेंनी केलेलं आहे. मित्रांनो, शिवाजी महाराज महाराष्ट्राला माहीत नव्हते हे तुम्हाला आज ऐकून नवल वाटेल. त्या 100 वर्षाच्या काळामध्ये शिवाजी महाराजांना महाराष्ट्र विसरला होता. ज्या महाराष्ट्राने आपल्याला स्वाभिमान शिकवलेला आहे, ज्या राजाने आपल्याला स्वाभिमान शिकवलेला आहे, त्या राजाला आपण विसरलेलो होतो. इंग्रज इतिहासकाराचं एक पुस्तक महात्मा फुलेंच्या हाती पडलं. त्या इंग्रज इतिहासकाराने फक्त एवढंच म्हटलं की महाराष्ट्र किती कृतज्ञ आहे की जो एवढ्या मोठ्या महान राजाला विसरला. महात्मा फुलेंना वाटलं की कोणचा राजा होता. रायगडावर जाऊन त्यांनी स्वतः समाधी शोधली. अनेक त्या समाधीवर जे काही त्या समाधी दुर्लक्षित राहिली होती तिला शोधून काढल्यानंतर तिथे उत्सव साजरा करायला सुरुवात केली. त्यांना विरोध होऊ लागला. मात्र शिवाजी महाराजांवर पोवाडा 1869 मध्ये आपल्या महात्मा फुलेंनी लिहिला आणि त्यानंतर महाराष्ट्राला शिवाजी राजे हे परिचित होऊ लागले. आणि मला असं वाटतं की आजही त्यांच्या परिचयाची फार मोठ्या प्रमाणात गरज आहे. नवीन नवीन संशोधन आमच्या महाराजांवर आजही होत आहेत. अलीकडेच एक पत्र इंग्लंडमधलं एक लंडन टाइम्स नावाचं वर्तमानपत्र निघायचं, त्याही काळात ते निघायचं. त्याच्यामधलं एक जुना अंक सापडला अलीकडे. त्या जुन्या अंकात इंग्रज इतिहासकाराने किंवा इंग्रज व्यक्तीने असा एक लेख लिहिलेला आहे की भारतावर राज्य करणं सोपं आहे, मात्र या भारतावर राज्य करणं तेव्हा सोपं आहे की जेव्हा या भारतात एक छत्रपती आहे शिवाजी नावाचा, तो जेव्हा बरेल तेव्हाच या भारतावर आपलं राज्य येऊ शकते. मला असं वाटतं की त्या एका विधानामध्येच आमच्या राजाचं महत्त्व मला सांगावंसं वाटतं. मित्रांनो, या राजाचे काही पैलू तुम्हाला माहीत आहे किंवा नाही माहीत, मात्र तुम्ही त्याच्यावर थोडासा गंभीरपणे विचार केला पाहिजे. आपण बऱ्याच कहाण्या ऐकल्या शिवाजी राजांच्या 1630 पासून तर 1680 पर्यंत. मात्र हा राजा किती हुशार होता, किती चाणाक्ष होता, किती धूर्त होता, किती शूर होता आणि सिंहावलोकन करणारा होता, म्हणजे कधी कधी आपली पावलं मागं घेणारा होता. याचे 1-2 उदाहरणं मला तुम्हाला जरूर सांगावेसे वाटतात. इथं बसणाऱ्यांना प्रत्येकांना हे माहीत आहे की विजापूरचा सरदार आहे अफजल खान आणि त्याने शिवाजीला मारण्याचा निर्धार केलेला आहे आणि तो शिवाजींना मारायला निघालेलाही आहे. त्याच्याजवळ जवळपास 25,000चं जय्यत सैन्य आहे. मात्र शिवाजी त्याला मारतात, तो शिवाजीला मारू शकत नाही. हे उदाहरण अनेकांना माहीत आहे की नोव्हेंबर 1659 मध्ये प्रतापगडवर शिवाजी राजांनी अफजल खानला मारलं. मात्र अवलोकन आपण केलं पाहिजे, आत्मपरीक्षण आपण केलं पाहिजे किंवा
आपण संशोधक वृत्तीने त्याचा अभ्यास केला पाहिजे, म्हणजे आपल्याला ही गोष्ट थोडीशी कळेल. एवढं संकुचित अर्थ काढून जमणार नाही की शिवाजीने त्या अफजल खानाला मारलं. मात्र जर चाणाक्ष बुद्धीने विचार केला, थोडासा अभ्यासक दृष्टीने विचार केला, तर आपल्याला त्यातले अनेक पैलू जाणवतात. स्वतः मी जेव्हा त्या गोष्टीचा विचार केला, मी म्हटलं, अभ्यास करताना मला असं लक्षात आलं की अफजल खान चालून आलेला आहे, महाराष्ट्रातली ठिकठिकाणी तो रयतेला नागवितो आहे, त्याच्यानंतर ठिकठिकाणची मंदिरं तो तोडतोय. हा कसा काय तयार झाला असेल त्या प्रतापगडवर जायला? मला मोठा प्रश्न पडला. मी थोडासा अभ्यास केला आणि मला त्या काळातल्या काही गोष्टी विविध पुस्तकातून वाचायला मिळाल्या. विविध संदर्भ मी वाचले, इंग्रजांचेही संदर्भ मी वाचले, इंग्लिश इतिहासकारांचे, जसं विन्सेंट स्मिथ आहे, ग्रँड डफ आहे, यांचे सगळ्यांचे संदर्भ मी जेव्हा वाचले तेव्हा मी एक गोष्ट त्यांची निरीक्षण केली आणि ती गोष्ट मला तुम्हाला सांगावीशी वाटते, कारण की तुम्ही हुशार विद्यार्थी आहात. अफजल खान हा काही तयार नव्हता प्रतापगडवर यायला. तो कसा आला, हा पहिला प्रश्न आम्हाला पडला पाहिजे. मित्रांनो, शिवाजी महाराज प्रतापगडवर जेव्हा जाऊन बसले, अफजल खान जेव्हा महाराष्ट्रामध्ये प्रजेला नागवतो आहे, त्यांची पिकं जाळतोय, त्यांची गुरंढोरं पळवतोय, हत्या करतोय, देवळं तोडतोय, त्यावेळेस शिवाजी महाराज एक चाणाक्ष नीतीने आणि अत्यंत शूरपणाने एक नीती खेळत होते. शिवाजी राजांनी त्या अफजल खानाला वारंवार पत्र लिहिलेली आहेत, जे तुम्हाला माहित आहे की तुम्ही मला वडिलांसारखे आहात, तुम्ही आदिलशाहीत आहात, माझे वडील पण आदिलशाहीत आहेत, तुम्ही त्या नात्याने मला वडीलच आहात, माझे सगळे गुन्हे तुम्ही पदरात घ्या, सगळे पत्र लिहिले आहेत. अफजल खान त्या पत्रांना दाद देत नाही आहे, तो फक्त पत्र पाहतो आणि टाकून देतोय. शिवाजी मग आपले काही वकील पाठवतोय. वकील पाठवताना माझ्या त्या सगळ्या अभ्यासाच्या अंती माझ्या लक्षात आलं की वकील पाठविल्यानंतर त्या काळातली एक प्रथा आहे की त्या नजराने देण्याची प्रथा आहे. त्या काळामध्ये अफजल खानला नजराना देण्यात आलेला आहे सोन्याचं कडं, आणि अफजल खानला ते सोन्याचं कडं पाहिलं आणि तो अत्यंत लालची होता. अफजल खान म्हणाला की फक्त एक सोन्याचं कडं पाठवलं का? बस महाराजांच्या ज्या वकिलांनी एवढाच मुद्दा महाराजांना सांगितला. महाराजांच्या हे लक्षात आलं की अत्यंत लालची आहे. मग त्याचा अभ्यास महाराजांनी केला त्याच्या लालची वृत्तीचा. मग त्याला दुसरं कडं पाठवलं. त्याच्यानंतर वारंवार 2-4दा त्याला नजराने पाठवले. त्याचं सगळं सोनं सोनं होतं आणि बातम्या अशा पेरल्या की शिवाजीजवळ प्रचंड धनसंपत्ती आहे, प्रचंड सोनं आहे. आणि मग त्याच्यासाठी रस्ता तयार करून देण्यात आला, त्याला तयार करण्यात आलं. त्याचं सैन्य विचारायला लागलं की आपण का जायचं? अफजल खानला उत्तर माहित होतं की सोन्यासाठी जायचं. त्याला तर एवढंच माहित होतं की अर्ध आपण संपत्ती स्वतः ठेवायची, अर्धी त्या आदिलशाहीला पाठवायची, म्हणून तो जायला तयार झालेला आहे. आणि जेव्हा तो प्रतापगडवर जायला निघतो, त्याचं सैन्य त्याला विचारतं की प्रतापगडवर आपण जायचं का? तर तो म्हणतो नाही, आपण प्रतापगडच्या पायथ्याशीच राहू, कारण की आपण 25,000 लोक आहोत, एकजूट आहोत. वरती जायचा त्याचा निर्धार बिलकुल नाही आहे. महाराजांनी रस्ता तयार करून दिलेला आहे. आणि जेव्हा प्रतापगड प्रत्यक्षात आलेला आहे तेव्हा महाराजांनी त्या काळात एक तोरण तयार केलं. आपण कोणाच्याही स्वागतासाठी जसं तोरण करायचो पूर्वी, तसंच एक तोरण तयार केलेलं आहे आणि ते पूर्ण सोन्याचं आहे. अफजल खान तिथेच फसलेला आहे. त्याच्या डोक्यात एक गोष्ट आली की जर खाली एवढं सोनं आहे तर वरती किती असेल. मित्रांनो, तेवढ्या गोष्टीने तो वरती जायला तयार झाला आणि महाराजांनी त्याला मारून टाकलं. म्हणजे आमचा राजा किती चाणाक्ष आहे, किती हुशार आहे, ज्याचा आम्ही अभ्यासच करत नाही. त्या दुसऱ्या गोष्टींचा आम्ही अभ्यासच करत नाही. महाराजांना अनेक गोष्टी आहेत, पण आता तो वेळ कमी आहे. सिद्धी जोहरचं जेव्हा आक्रमण झालं तेव्हा महाराज त्या पन्हाळ्याच्या वेढ्यात आहेत आणि निष्ठून जाण्यासाठी मार्ग नाही महाराजांजवळ. त्यामुळे महाराज बेचैन झालेले आहेत. आणि सिद्धी जोहर हा अफजल खान सारखा लालची नाही. मात्र अफजल खान आणि सिद्धी जोहरमध्ये एक मोठा फरक आहे. अफजल खान हा अत्यंत निर्धारी होता, सिद्धी तेही पेक्षा होता. त्याने तर शपथ घेतली होती की मी जर शिवाजीला पकडू शकलो नाही, त्याला जर आणू शकलो नाही दरबारात ओढत, जिवंत किंवा मृत आणू शकलो नाही, तर मी आत्महत्या करेन. इथे बसणाऱ्यांना फार कमी लोकांना माहीत असेल की सिद्धी जोहरने खरंच नंतर आत्महत्या केली. त्याने जे निर्धार केला होता तो पूर्ण करू शकला नाही. मात्र या प्रसंगी मला हे गोष्ट सांगावीशी वाटते की सिद्धी जोहर याची आत्महत्या मला महत्वाची वाटत नाही. मला त्यावेळेसची आमची जिजामाता महत्वाची वाटते. महाराज निवडक सैन्यानिशी प्रतापगडावर आहे. खायचं प्यायचं धान्य कमी आहे, साधनं कमी आहेत, सैनिक कमी आहेत. आणि महाराज त्या प्रतापगडावरनं निरीक्षण करतात समोरच्या सैनिकांचं आणि एक आशा बाळगतात की कोणीतरी येईल, हा वेढा तोडेल आणि मला बाहेर काढेल. मात्र दररोज त्यांची आशा मावळत जाते, कारण की नेताजी पालकर दररोज येतो, थोडेसे हल्ले चढवतो आणि त्यालाच पळावं लागतं. त्याच्या हल्ल्यामध्ये योजना नाही आहे. महाराज बेचैन होतात. मग जिजाबाईंना कळलेलं आहे
हे इतिहासात तुम्हाला नमूद केलेलं उदाहरण मी सांगतोय. जिजाबाईंना कळलं की आपला मुलगा फार तिथे ताटकळत आहे, बेचैन झालेला असेल तो, आपली माणसं त्याला सोडू शकत नाहीये. जिजाबाई बेचैन झाल्या, स्वतः उठल्या आणि म्हणाल्या की मला चिलखत द्या, मला एक घोडा द्या, माझ्याजवळ एक शमशेर द्या. आणि मग तो घोड्या घेऊन कुठं जातायत म्हणून सगळं विचारतात, तर ती म्हणते की मी माझ्या पोराला सोडवायला चाललेली आहे, कारण की तुमच्याकडनं त्याला सोडवणं होत नाही. मित्रांनो, एक त्या काळातली 400 वर्षाच्या अगोदरच्या काळातली एक स्त्री आमच्या महाराष्ट्रातल्या भगिनींना मुलींना एक शिकवते, आणि ती गोष्ट म्हणजे की शौर्याची. तुमच्या डोक्यात जो विचार आहे ना की लज्जा हा स्त्रीचा दागिना आहे, हे मनातून काढून टाका मुलींनो. इथं बसणाऱ्या मुलींसाठी मी एक आवाहन करतोय की लज्जा हा स्त्रीचा दागिना हे काढून टाका. उलट नवीन दागिना तुमच्या डोक्यात तयार करा की शौर्य हा तुमचा नवीन दागिना आहे. मैत्रिणींनो, यावेळेस अनेक उदाहरणं सांगण्यासारखी आहे, पण छोटंसं एक आणखी सांगतो की शिवाजी महाराजांचा अभ्यास करणारी अनेक माणसं निघाली, पण दुर्दैवाने ती आमच्या महाराष्ट्रातच निघाली नाही. व्हिएतनाम नावाचा एक देश होय. त्या व्हिएतनाम देशाची बद्दल जर सांगायचं झालं तर आज तुम्हाला माहिती आहे की अमेरिका एक शक्ती आहे, महाशक्ती आहे. एकमात्र देश असा आहे अमेरिका की जो सगळ्या जगावर राज्य करतोय अप्रत्यक्षपणे, हे तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. मात्र या अमेरिकेला हरवणारा एकच देश आहे, आणि तो म्हणजे व्हिएतनाम. काही वर्षाच्या अगोदर व्हिएतनाम नावाच्या छोट्याशा चिमुकल्या देशाने त्या अमेरिकेसारख्या बलाढ्य राष्ट्राला हरवलं. तिथचं सगळं अमेरिकन सैनिक परत पाठवावे लागले अमेरिकेमध्ये. या 50 वर्षाच्या 60 वर्षाच्या अमेरिकेच्या इतिहासामध्ये फक्त व्हिएतनामकडून अमेरिका पराभूत झालेला आहे. आणि त्या व्हिएतनामचा जो लढा जिंकला तो हो ची मिन नावाच्या एका नेत्याने. हो ची मिन भारतात आले होते, आणि भारतात आल्यानंतर त्यांनी शिवाजींची समाधी कुठे आहे हे जाणून घेण्याची इच्छा व्यक्त केली. अनेकांना प्रश्न पडला की हो ची मिन आणि त्या शिवाजींचा काय संबंध. हो ची मिनला जेव्हा विचारण्यात आलं तर तो म्हणाला की फक्त महाराजांच्या त्या गनिमी काव्यामुळे मी माझ्या देशाला अमेरिकेपासून वाचवू शकलो आहे. मित्रांनो, आमचा महाराष्ट्र किती कमजोर पडलेला आहे या बाबतीत बघा. महाराजांचं त्या काळातलं जे दैवत आहे ती सामान्य जनता आहे. महाराजांनी त्या काळात अंधश्रद्धांना विरोध केलेला आहे, फार कमी लोकांना माहिती आहे. इतिहासातले काही दाखले आहेत. आजही अंधश्रद्धा आमच्या देशामध्ये आहेत की मांजर आडवी गेली तरी आम्ही समोर जात नाही, काही वेळ थांबतो तिथे. अनेक अंधश्रद्धा आम्ही स्वतःच पाळतो. त्या काळात एक अंधश्रद्धा आहे, त्या काळात एक समज आहे की एखादा मुलगा जर पालथा जन्माला आला तर तो अपशकुनी असतो. शिवाजी महाराजांचा दुसरा मुलगा जो आहे राजाराम, तो पालथा जन्माला आला. पालथा जन्माला आल्याबरोबर सगळे काळजीत उभे होते, आणि सगळे एका ठिकाणी महाराजांना कशी ही माहिती द्यायची या विवंचनेत असताना महाराजांना ते लक्षात आलं की काहीतरी गडबड झालेली आहे. एकतर बाळ आपला जिवंत नाही किंवा तो पालथा जन्माला आलेला आहे हे महाराजांनी पहिलेच ओळखलं. बातमी देणारे गेले, घाबरत घाबरत त्यांनी सांगितलं की राजे, बाळ हे पालथा जन्माला आलेलं आहे. आपण अंधश्रद्धाळू असतो त्या काळात, 400 वर्षाच्या अगोदर, 387 वर्षाच्या अगोदर, 350 वर्षाच्या अगोदर. महाराजांनी तात्काळ उत्तर दिलं की राजाराम हा मोगलांची सत्ता पालथी करायला जन्माला आलेला आहे. असं उत्तर नाही दिलं त्यांनी की पालथा आलाय तर तो अपशकुनी आहे. मोगलांची सत्ता पालथी करायला जन्माला आलेला आहे. अलीकडे इसवी सन 1871 मध्ये प्रिन्स ऑटोव्हान बिस्मार्क नावाच्या एका जर्मनीच्या अत्यंत उत्कृष्ट आणि हुशार व्यक्तिमत्वाने जर्मनीचं एकीकरण घडवून आणलं. जर्मनीचं एकीकरण घडवून आणताना तो ऑस्ट्रिया, डेन्मार्क आणि फ्रान्स या ठिकाणी राजदूत म्हणून काम करत राहिला होता, आणि अत्यंत हुशार राजकारणी म्हणून तो या 200 वर्षाच्या इतिहासामध्ये ओळखला जातो, बिस्मार्क नावाचा. त्या बिस्मार्कच्या मुळे जर्मनी एकत्रित आली, कुठं इटाली एकत्रित आली. आणि जेव्हा बिस्मार्कला असं जाणवलं की कैसर विल्यम दुसरा नावाचा राजा आपला ऐकत नाही, तेव्हा त्याने राजीनामा दिला. आणि त्याचं एक उत्तर होतं कैसर विल्यम दुसऱ्याला की आपल्या काही गोष्टी चुकत आहे. पहिली गोष्ट त्याने हे सांगितली की नौदल बळकट करू नको आपलं, कारण की इंग्लंडचं नौदल बळकट आहे. मग राजा म्हणाला की सगळंच तर बळकट झालंय, नौदलात काय आपण ठेवलेलं आहे. तर बिस्मार्क म्हणाला की मी शिवाजी महाराजांपासून एक गोष्ट शिकलो आहे. एक राजा आहे भारताचा, जो भारतीय लोकांना किती माहिती आहे माहित नाही, पण मला माहिती आहे. बिस्मार्क म्हणाला की त्या राजाने फार दूरचा विचार करून प्रत्येक गोष्ट आखली आहे, आणि मी पण तसाच विचार करतो म्हणून मी जर्मनीचे एकत्रीकरण करू शकलो. आणि तो म्हणतो की नौदलाची उभारणी सध्या जर्मनीने करू नये, जर्मनी धोक्यात येईल. पुढं तसंच झालं, जर्मनी धोक्यात आली. बिस्मार्कच्या त्या निर्णयाला ऐकलं नाही तेव्हा. म्हणजे आमचा राजा किती दूरदृष्टीचा आहे मित्रांनो, आमचा राजा किती हुशार आहे. आग्र्याच्या औरंगजेबाच्या भेटीला जाताना आमची 300 माणसं तो पहिलेच रवाना करतो. आग्र्यात शिवाजी महाराज काही असे सहजासहजी गेले नाहीत. सुरुवातीला 300 माणसं पाठवली त्यांनी. कोणी कशाच्या वेशात, कोणी साधूच्या वेशात, कोणी भिकाऱ्याच्या वेशात, सगळी माणसं गेली. आणि मग
स्वतः 300 माणसं घेऊन शिवाजी पुन्हा गेले. त्यांची 300 माणसं पहिलेच होती. औरंगजेब आणि मोगलांना देखील ती ओळखता नाही आली आणि ती नेहमी एका ठिकाणी भेटायची. जर दगाफटका झाला तर काय होईल. त्या ठिकाणी गेल्यानंतर राजाचा वाढदिवस आहे, त्याला नुकतीच सत्ता मिळालेली आहे, शहाजहानचं निधन झालेलं आहे आणि औरंगजेब भारताचा फार मोठा त्या काळातला बलाढ्य राजा आहे. या गोष्टीला पण विसरून चालता येणार नाही की त्या काळातला शिवाजींसारखाच हुशार राजा औरंगजेब पण होता. ही गोष्ट पण आपल्याला नाकारता येणार नाही. त्या ठिकाणी गेल्यानंतर शिवाजींना जाणवत आहे की आपला अपमान झाला, आमचा राजा स्वाभिमानी आहे आणि सगळे ताट वगैरे भिरकावून देऊन, नजराने भिरकावून देऊन तो म्हणतो की असे नजराने आम्ही आमच्या सरदारांना वाटत असतो. तो राजा अत्यंत स्वाभिमानाने म्हणतो की इथं आम्ही अपमान सहन करायला आलेलो नाही आहे, या ठिकाणी तुम्ही आम्हाला मारून टाका. आणि तो राजा सहज बाहेर निघून जातो. एका सेकंदात औरंगजेबासारख्या राजाला कळतं की फार मोठं व्यक्तिमत्व आपल्या दरबारात आलं होतं. पहिल्यांदा दरबारात कुणीतरी मान ताट करून बोललेलं होतं त्याच्या दरबारामध्ये. त्याला थराथरा कापायचे सगळेजण. त्याच्यावर कडक पहारा बसवण्यात आला. असं बसवा, त्याच्यावर कडक पहारा बसवा असं औरंगजेब म्हणाला. शिवाजींच्यावर कडक पहारे बसवण्यात आले. राजांनी ज्या क्लुप्त्या वापरलेल्या आहेत, तुम्हाला तर फक्त एवढंच माहिती आहे की ते आग्र्यात त्या पेटाऱ्यातून निसटले. मित्रांनो, तसं नाही आहे. ते पेटाऱ्यातून निसटले याच्यावर माझा विश्वास बसत नाही. मी ते पेटारे आग्र्याला पाहून आलेलो आहे काही वर्षांच्या अगोदर. शिवाजीराजे हे लायसन्स घेऊन निसटलेले आहे. मुघलांनीच ते लायसन्स त्यांना दिले होते येण्या जाण्याचे. त्याचे अलीकडे उदाहरणं मिळतात. आमचा राजा फार वेगाने निघाला. दिवस रात्र त्याचे घोडे तयार होते. एकालाही मरू दिलं नाही आमच्या राजाने. 300 माणसं घेऊन निघाला आमचा राजा. बरोबर पाठवलं त्याने दक्षिणेत सगळ्यांना. आमचा राजा जेव्हा वेगाने निघालेला आहे, ठिकठिकाणी घोडे तयार आहे. रात्रीची जर वेळ असेल तर तिकडे एखादी आग लावल्या जाते लाकडांना. महाराजांची माणसं समोर असतात. इशारा असा असतो की इकडून या, धोका नाही आहे. दिवसाची जर वेळ असेल तर धूर पेटवला जातो. धूर इशारा असा असतो की हा धूर पेटतोय, इकडून येऊन जा, मार्ग सुरक्षित आहे. आमचा राजा वेगाने प्रवास करत करत हा महाराष्ट्रात दाखल झाला आणि महाराष्ट्रात दाखल होईपर्यंत औरंगजेबाला वेगवेगळ्याच बातम्या भेटत राहिल्या. तोही हुशार होता. मग औरंगजेबाने जेव्हा ऐकलं की राजा हा दक्षिणेत पोहोचला, तेव्हा रागाने त्याने विचारलं की कसा काय पोहोचला एवढ्या पहाऱ्यातून, एवढ्या मोगलांच्या छावण्यांना चकमा देत तू कसा पोहोचला. तेव्हा त्याची माणसं उत्तर देतात की तो घोड्याने पळाला, त्याचे घोडे ठिकठिकाणी तयार होते. औरंगजेबाचा त्याच्यावर प्रश्न आहे, प्रतिप्रश्न आहे कि ठीक है घोड़े तो तैयार थे, लेकिन पीठ तो एक थी जो घोड़े पे बैठी थी, वो कैसी काय पहुंची इतने दूर. म्हणजे किती म्हणजे आमचा राजा किती हुशार आहे, किती शूर आहे, किती धैर्यवान आहे. अलीकडे अनेक संशोधनं झाली आहे, पण त्या प्रसंगात आता वेळ नाही आहे जाण्याचा. पण राजे हे आमचे फार उत्कृष्ट व्यक्तिमत्वाचे धनी होते. त्या काळामध्ये आमचा राजा हा जाती धर्माला नाकारणारा होता. त्या काळामध्ये आमचा राजा हा सामाजिक एक असं उदाहरण ठेवतो की सगळ्या लोकांचा सन्मान केला गेला पाहिजे. म्हणून 18 पगड जातीचे लोक या राजासाठी मरण्यासाठी तयार होतात. शिवा काशीदचं उदाहरण असो किंवा अनेक उदाहरणं असो, या राजासाठी मरण्याला तयार होतात. अभिमानाने ते असे म्हणतात की वा ही संधी मला भेटली आहे. आमचा राजा समोरासमोरच्या लढाईला टाळतो, पण कधी कधी प्रसंगाला तर समोरासमोरची लढाई देखील करतो. आमचा हा राजा आजच्या काळामध्ये जर आम्ही त्याला अभ्यासात घेतलं तर आम्हाला बऱ्याचशा गोष्टी शिकून जाईल. मित्रांनो, तुम्ही इंजिनिअरिंगचे विद्यार्थी आहात. सिंधुदुर्ग पाहुण्या, त्याच्यानंतर रायगड पाहुण्या, राजधानी राजगडवरनं रायगडवर का नेली, त्याच्यानंतर त्याची कारणं शोधा. तुम्हाला जाणवेल की राजा हा त्या काळामध्ये एक असा व्यक्तिमत्व आहे की ज्याला सगळ्याच गोष्टींचं आकलन आहे, जो खर्चिक नाही आहे. आग्र्याचा ताजमहाल बांधला गेला होता, तो पाहिला होता शिवाजी राजांनी आणि त्या उत्तर दिलं मिर्झा राजा जयसिंगला, त्याच्या पोराला रामसिंगला. त्यांनी शिवाजींनी केवढा खर्च मराठ्यांना परवडणार नाही. आमचा राजा हा कांदा आणि भाकरी खाऊन रस्त्यावरनं घोड्यांवरनं प्रवास करणारा होता. आम्ही जर त्यांचं आज्ञापत्र वाचलं तर आम्हाला आजही असं वाटतं की पर्यावरणाचा तो संरक्षक कसा होता, प्रजेची काळजी घेणारा कसा होता. शिवाजीराजे म्हणतात त्यांच्या आज्ञापत्रामध्ये फक्त तुम्ही एक आज्ञापत्र वाचा, तुम्हाला त्या आज्ञापत्रामध्ये आमच्या राजाची पूर्ण प्रतिमा दिसून जाईल. राजा म्हणतो आमचा की या देशामध्ये जनतेच्या कोणत्याही त्या पिकाला धोका पोहोचू नये. त्यांच्या घोड्यांना त्या जनतेचा जे रयत आहे, जी प्रजा आहे, सैनिकांनी त्यांचं कोणतंही धान्य फुकट घेऊ नये. त्यानंतर ते म्हणतात की असं जर फुकट कोणी घेतलं, प्रजेला नागून जर त्यांची लूट केली, तर प्रजा म्हणेल की यापेक्षा मोगल बरे होते.
अशी प्रजा म्हणेल असा आमचा राजा सुचवतो. पर्यावरणाची काळजी घ्या असा आमचा राजा सुचवतो. एक छोटंसं उदाहरण सांगतो मग थांबतो, कारण की वेळेच्या अभावी मला अवघे 20 मिनिटं देण्यात आले आहे, पण त्या 1-2 उदाहरणं तुम्हाला सांगितली. पण आमचा राजा किती महत्वाचा आहे, किती दूरदृष्टीचं एक छोटंसं उदाहरण तुम्हाला मी पुन्हा सांगतो जे तुम्हाला कदाचित माहीत आहे. शिवाजी राजे कर्नाटकच्या मोहिमेवर गेले. राज्याभिषेक झाल्यानंतर कर्नाटकचा जो राजा आहे किंवा साधारणतः कर्नाटकची मोहीम आखली आमच्या राजानी, आणि कुतुबशाह, गोवळकोंड्याचा कुतुबशाह, त्याच्यानंतर गोवळकोंड्याचा कुतुबशाह असा म्हणतो की आमचा शिवाजी महाराजांशी परिचय झाला पाहिजे. त्या काळात महाराष्ट्रात 2 सत्ता होत्या मुस्लिमांच्या. एक दक्षिणेकडे, म्हणजे आपल्या दक्षिणेकडेच त्या होत्या. एक होती आदिलशाही, दुसरी होती कुतुबशाही. या दोन्ही सत्ता शिवाजी नष्ट करू शकले असते, मात्र शिवाजींनी त्या सत्ता नष्ट नाही होऊ दिल्या. ही दूरदृष्टी होती शिवाजींची. कुतुबशाहीने महाराजांचा सत्कार केलेला आहे. त्यांच्या घोड्याला सोन्याचा त्यांनी हे बांधलेला आहे, पट्टा बांधलेला आहे. कुतुबशाह स्वतः चालत आलेला आहे 5 किलोमीटर दूर, आणि मग त्याने अत्यंत आदरातिथ्य केलेलं आहे महाराजांचं. आणि महाराजांना म्हणतोय की तुम्ही इकडे का आलाय? महाराज म्हणतात की इकडे आमच्या वडिलांचं राज्य आहे, जिंजीचं राज्य आहे, छोटासा भाग आहे जिंजीचा, त्या ठिकाणी मला ते राज्य पाहिजे आहे. आमचा राजा त्या छोट्याशा राज्याला का घ्यायला चालला हा प्रश्न कुतुबशाह सकट महाराष्ट्रातल्या मराठी माणसालाही पडला असेल त्या काळात. महाराज गेलेले आहेत जिंजीकडे. व्यंकोजी भेटायला आलेला आहे, जो शिवाजींचा सावत्र भाऊ आहे. त्याला राज्य देण्याची इच्छा नाही आहे. तो म्हणतो की तुझ्याजवळ पहिलंच एवढं मोठं राज्य आहे. शिवाजी महाराज म्हणतात की मला तरीही त्यातला हिस्सा पाहिजे. अनेकांना गंभीर प्रश्न पडला त्यावेळेस की एवढ्या मोठ्या राज्याचा धनी छोटंसं राज्य का मागतोय, छोटासा भाग का मागतोय. महाराजांना प्रश्न विचारला की हे राज्य कशाला घ्यायचं, छोटासा भाग, इकडे तर आपण येऊ शकत नाही. महाराजांचं उत्तर आहे की याचं उत्तर काळ देईल. याचं उत्तर आज नाही, काळ देईल. महाराजांनी सावत्र भावांकडनं वेळ प्रसंगी झगडा करून ते राज्य मिळवलं, जिंजीचा किल्ला मिळवला. महाराज परत आले. त्यांची ती दिग्विजयी मोहीम यशस्वी झाली. महाराज परत आले, पण महाराष्ट्रात हा प्रश्न कायम होता की हे राज्य का मागितलं असेल शिवाजीराजांनी, जिंजीचं एवढं दूरचं राज्य का घेतलं असेल. मित्रांनो, काळ हे उत्तर देत असतो. 1680ला शिवाजींचं निधन झाल्यानंतर औरंगजेब महाराष्ट्रात येतो आहे 5 लाखाचं सैन्य घेऊन. थोडं सैन्य नाही आहे, 5 लाखाचं सैन्य घेऊन आलेला आहे मोगल राजा. 1680ला शिवाजींचं निधन झाल्यानंतरच तो येतो, कारण की त्याला कुठतरी शिवाजीची भीती आहे. आणि नंतर 1680ला तो वल्गना करतो येताना. त्याच्या बहिणीजवळ तो बोलतो. त्याला जहानारा नावाची एक बहीण होती, तिच्याजवळ तो बोलला की 6 महिन्यामध्ये महाराष्ट्राची, त्यानंतर दख्खनच्या 3ही सत्ता नष्ट करून मी पुन्हा दिल्लीला परत येईल. 1680ला तो महाराष्ट्रात दाखल झाला. 1680ला दाखल झालेला औरंगजेब 1689 पर्यंत आमचा संभाजी त्याच्याशी लढतो. 9 वर्षापर्यंत त्याचा लढा संभाजीचा एक अभ्यासण्यासारखा. एकाच वेळेस 5-5 शत्रू त्याने अंगावर घेतलेले आहे संभाजीने. मग ते पोर्तुगीज का असेना, त्यानंतर दक्षिणेकडच्या सत्ता, त्याच्यानंतर मोगल, इंग्रज, हे सगळे शत्रू संभाजीने अंगावर घेतलेले आहे. पण संभाजीला पण शिकवण आहे. आणि मग संभाजी त्या आदिलशाही आणि कुतुबशाहीशी संधान साधतो आणि एकमेकांना मदत करण्याचं वचन हे 3ही सत्ता देतात दक्षिणेकडच्या. मात्र औरंगजेबाने दोन्ही सत्ता नष्ट केल्या, आदिलशाही आणि कुतुबशाही. आणि नंतर तो संभाजीवर चालून आला. 1689ला दुर्दैवाने संभाजी महाराज पकडले गेलेले आहेत, त्यांची निर्घुण हत्या करण्यात आली. त्यानंतर गादीवर बसला तो राजाराम. 1689 पासून तर 1700 पर्यंत राजाराम गादीवर आहे. आणि त्या 11 वर्षाच्या काळामध्ये राजारामने फार मोठा कारभार जिंजीवरनं केला. म्हणजे शिवाजींची दूरदृष्टी पहा किती आहे की जिंजी सुरक्षित किल्ला आहे, उद्या तो कामात येणार आहे. म्हणून राजांनी पहिलेच उत्तर दिलं होतं की याचं उत्तर काळ देईल. आज आम्ही जर त्यांचं अवलोकन केलं, अशा छोट्या छोट्या प्रसंगाचं, खूप प्रसंग सांगण्यासारखे आहे, पण छोट्या छोट्या प्रसंगांचं जर अवलोकन केलं तर महाराजांची दूरदृष्टी आम्हाला दिसते. महाराजांनी त्या काळामध्ये पोर्तुगीज, इंग्रज यांच्याशी संपर्क ठेवलेले दिसतात. व्यापारी दृष्टिकोन महाराष्ट्राला शिकवलेला दिसतो सुरत लुटण्याच्या वेळेस. त्याच्यानंतर महाराजांनी शूरपणा शिकवलेला दिसतो. सामान्य जनतेला एकत्रित आणण्याचा केलेला प्रयत्न दिसतो. त्या काळात असणाऱ्या अंधश्रद्धांचा त्यांनी निराकरण करण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. एक गोष्ट इतिहासाला आजही अज्ञात आहे की महाराजांचा जो एकनिष्ठ मनुष्य होता नेताजी पालकर नावाचा, हा खरंच औरंगजेबाला जाऊन भेटला होता का? ऍक्च्युली तो भेटला आहे हे इतिहासात नमूद आहे, पण तो खरंच स्वतःहून गेला की महाराजांनी त्याला स्वतःहून पाठवलं,
हा प्रश्न आजही अनुत्तरित आहे. काही काही प्रश्नांची उत्तरं हे वाचण्यातून मिळत असतात, आपल्या अभ्यासण्यातून मिळत असतात, आपल्या समजण्यातून मिळत असतात आणि त्याचं विश्लेषण केल्यानंतर मिळत असतात. नेताजी पालकर जेव्हा महाराष्ट्रात परत आला आणि जेव्हा त्याला पुन्हा असं वाटलं की हिंदू धर्मात परत यावं, तर महाराजांनी त्याला हिंदू धर्मात परत घेतलेला आहे. तत्कालीन चातुर्वर्ण व्यवस्था मानणाऱ्या त्या उच्चवर्णीयांनी नाही घेतला. एक तर उदाहरण सांगण्यासारखं आहे की महाराजांचा साळा आणि महाराजांचा सासरा यांना आदिलशाहीने जबरदस्तीने मुस्लिम केलेला आहे आणि त्यांना हिंदू धर्मात परत यायचं आहे. तत्कालीन पुरोहित त्याला विरोध करतायत. महाराजांनी त्यांचं स्वतः शुद्धीकरण केलेलं आहे आणि महाराजांनी त्यांना पुन्हा हिंदू धर्मात परत घेतलेलं आहे, कारण की त्यांच्या इच्छेचा आदर ते राखतायत. पण याच वेळेस ते मुस्लिम जे लढाया सुरू होत्या मुस्लिमांसोबत, एकालाही त्यांनी हिंदू केलेलं नाही आहे, कारण की त्याही धर्माचा तेवढाच ते आदर करतात. एवढा जाणता राजा या देशात काय जगात पण झाला नसेल असं अनेक इतिहासकारांनी वर्णन करून ठेवलेलं आहे मित्रांनो. मात्र त्यांच्या त्या अनेक गुणांचा विश्लेषणात्मक अभ्यास केल्यानंतरच आम्हाला आजची परिस्थितीसोबत तिला बांधता येईल, त्या आजच्या परिस्थितीसोबत आम्हाला त्याला जोडता येईल. म्हणून त्या राजाला वाचन करणं आमचं गरजेचं आहे आणि वाचन करताना त्या काळात आमच्याबद्दल, त्या राजाबद्दल जे काही दुर्दैवाने लिखाण झालेलं आहे तेही वगळण्याची गरज आहे. त्या राजाबद्दल ज्या चुकीच्या गोष्टी प्रसारण करण्यात आल्या त्याही चुकीच्या होत्या हे मान्य करावं लागतं. काही वर्षाच्या अगोदर जेम्स लेनचं एक पुस्तक आलं होतं, शिवाजी द हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया नावाचं, आणि त्या पुस्तकाने फार मोठा वादंग झाला. त्या पुस्तकात अनेक चुकीचे संदर्भ होते जे आमच्याच लोकांनी पुरवलेले आहेत, आमच्याच महाराष्ट्रातल्या काही लोकांनी पुरवलेले आहेत. आणि त्याच्यामध्ये तर अत्यंत दुर्दैवी एक वाक्य त्या जेम्स लेनने टाकलं होतं, शिवाजीज बायोलॉजिकल फादर वॉज दादोजी कोंडदेव नॉट शहाजी. कितीतरी अपमान होता आमचा त्या महाराष्ट्राचा, कितीतरी मोठा अपमान आहे त्या. मात्र आमचा महाराष्ट्र त्यावेळेस पेटून उठला नाही, याचं दुर्दैवी कारण होतं आमचं अज्ञान, आमचा वाचनाचा अभाव. म्हणून अगदी पाटील सरांनी जे सांगितलं ना की शिवाजी महाराज पासून तर परंपरा जी डॉक्टर आंबेडकरांपर्यंत आम्हाला लागलेली आहे, त्या परंपरेचा पाईक होण्याची आमच्यामध्ये आज गरज आहे. डॉक्टर आंबेडकरांनी म्हणून उत्कृष्ट वाक्य काढलं होतं, वाचाल तर वाचाल. ते वाक्य मला असं वाटतं की या क्षणी जर तुमच्या डोक्यामध्ये गेलं मित्रांनो, आजपासून जर तुम्ही इतिहासातले काही संदर्भ वाचायला लागले तर तुम्हाला तुमचं भविष्य घडवता येईल. तुम्ही म्हणाल की बाबा तुम्ही हे का सांगताय, तर माझं सायन्स होतं, माझा इतिहास हा भाग नव्हता. मात्र वाचायला लागल्यानंतर मला याचे संदर्भ कळायला लागले. जर या विषयाची गोडी आज तुम्हाला निर्माण करता आली तर उद्या नाही का तुमच्या जीवनाच्या अनेक प्रश्नांची उत्तरं तुम्हाला सोडवता येतील, अनेक प्रश्नांची उत्तरं तुम्हाला सोडवता येतील जर तुम्ही इतिहास वाचला तर. आणि त्यातल्या त्यात जर शिवाजी राजांसारख्या महाराजांचा इतिहास आम्ही जर वाचू तर आम्हाला जिजाबाई कळतील, आम्हाला संभाजी कळेल, आम्हाला शहाजी कळतील, आम्हाला स्वतः शिवाजी कळतील. 50 वर्षाचा हा मनुष्य गुडघादुखीने खरंच मरू शकतो का, अशा प्रकारचा कोणता आजार आहे का, असे प्रश्न देखील आम्हाला पडतील. आणि त्याचं विश्लेषण करण्याची ताकद जेव्हा आमच्यामध्ये येईल ना, तेव्हा आम्ही एक सामान्य व्यक्ती राहणार नाही, आम्ही एक ताकद बनवू. आणि म्हणून ताकद जर बनायची असेल, तुम्ही इंजिनिअरिंगचे विद्यार्थी आहात, 3 इडियट्स पिक्चर तुम्ही पाहिलेला आहे. त्या 3 इडियट्स पिक्चरमध्ये तुमच्यासाठी बरंचसं काउन्सिलिंग त्या पिक्चरद्वारे करण्यात आलेलं आहे. चेतन भगतच्या त्या 5.1 नावाच्या पुस्तकातून तो चित्रपट बनवण्यात आलेला आहे. खूप सुंदर अनालिसिस त्यांनी केलेलं आहे, जर तुम्ही लक्ष दिलं असेल तर. त्या चित्रपटामध्ये आमचा राजा देखील त्या काळात तेच शिकवतोय जे चेतन भगत आज आम्हाला सांगतोय त्याच्या पुस्तकात. फक्त त्या राजाला आम्ही वाचलं पाहिजे. शाहिस्तेखानाची बोटं मोडताना आमचा राजा किती तडफेनं गेलेला आहे, त्याच्यानंतर सगळी संकटं स्वतःवर झेललेली आहे. हा राजा सामान्य नाही आहे. या राजासाठी शेलार मामा नावाचा 82 वर्षाचा म्हातारा तयार झालेला आहे लढाईला. राजे म्हणतात की मामा तुमचं वय झालेलं आहे, तो म्हणतो नाही मला ही लढाई करू दे. 82 वर्षाचा एक म्हातारा त्या सिंहगडावर जातो, उदय भानूला अंगावर घेतो. उदय भानूला अंगावर घेऊन त्याचे तुकडे तुकडे करतो आणि त्याच वेळेस तानाजी मेलेला आहे. त्यानंतर शिवाजींना बोलवण्यात आलेलं आहे आणि शिवाजी तिथं गेल्यानंतर शेलार मामा याच्या डोळ्यात पाणी नाही आहे. तो म्हणतो की माझा भाचा कामी आला राजा तुझ्या या राज्यासाठी, याच्यातच मला अभिमान आहे. 82 वर्षाच्या एका म्हाताऱ्याला असं वाटतं की हे राज्य आमचं आहे, हे राज्य निर्माण करण्याची ताकद या राज्यामध्ये आहे. मग आम्हाला चुकीचा इतिहास शिकवला जातो कधी कधी की हे गुरु होते की ते गुरु होते. R.R. पाटील गृहमंत्री असताना सर एक समिती नेमण्यात आली होती. मला वाटतं तिच्या मुलांना ते माहीत नसेल की शिवाजींचे खरे गुरु कोण होते. याच्यासाठी एक समिती नेमण्यात आली. मला कोणावर टीका करायची नाही आहे, पण R.R. पाटलांचे मला स्वतः फोन आले होते त्यावेळेस, कारण की माझा त्यांच्याशी फार चांगला संबंध आला होता. 2 ते 3दा R.R. पाटील मला म्हणाले होते की सर मी एक शेवटचं मत तुमच्या इकडून जाणू इच्छितो की शिवाजींचे खरे गुरु कोण होते, जे वादग्रस्त आहे ते होते की नाही होते. मला फक्त एक शेवटचं मत तुमचं सांगा.
5 ते 10 मिनिटं माझं त्यांच्याशी बोलणं झालं आणि मी त्यांना खरी मतं कळवली. मला फार आनंद झाला मित्रांनो की 2 ते 3 दिवसानंतर महाराष्ट्र शासनाने शिवाजींचे खरे गुरु म्हणून त्यांना नाकारलं. फारच आनंद झाला. आमचा शिवाजी नव्याने आम्हाला शिकावा लागेल, आता नव्याने तो समजून घ्यावा लागेल आम्हाला. आणि जर नव्याने आम्ही समजून घेण्याची आज आमच्यामध्ये कपॅसिटी निर्माण केली तर मला असं वाटतं की प्रत्येकाच्या मध्ये आज या सगळ्या वेगवेगळ्या गुणांचा विकास होईल. आज दुर्दैवाने काय झालंय की प्रत्येकाला असं वाटतं की माझ्या घरी हा इंजिनियर जन्माला यावा आणि शेजारच्या घरी हा शिवाजी जन्माला यावा. हेच आमचं दुर्दैव झालेलं आहे. माझ्या घरी इंजिनियर जन्माला आला पाहिजे आणि शेजारच्या घरी शिवाजी जन्माला आला पाहिजे. मित्रांनो, हा देश जर टिकवायचा असेल, या देशातील जात भावना जर तोडायची असेल, धार्मिक संकल्पनेत जर एकरूपता जोडायची असेल तर या राजाला अभ्यासण्याशिवाय पर्याय नाही. कारण की 18 पगड जातीचे लोक तर होते, पण विविध धर्माचे लोक पण या राजासोबत होते. हा राजा पत्र लिहिताना असं उत्तर देतो त्या औरंगजेबाला की तुझा हा पंजोबा अकबर फार महान राजा होता, ज्याने जिझिया करला कमी केला किंवा बंदच केला. तू हा कर लावून तुझ्या विनाशाची बीज रोवतोय. हा राजा एवढा मोठा आहे की त्याने स्त्रियांना पण शिकवलंय की शस्त्र हाती घेतली पाहिजे. म्हणून राजा राम मेल्यानंतर तारा राणीने शस्त्र हाती घेतलेली आहे. इसवी सन 1707 पर्यंत तारा राणी घोड्यावर बसून लढलेली आहे मोगलांसोबत. त्या काळाच्या प्रसिद्ध कथा आहेत, त्या आता इथे सांगण्याचा वेळ नाही. पण एक छान 4 ओळीची कविता कोणीतरी लिहिली तारा राणीवर की दिल्ली झाली दिनवाणी, दिल्लीशाचे गेले पाणी, ताराबाई राम राणी भद्रकाली कोपली. या नावाची छान कविता आहे की दिल्ली ही दिनवाणी झालेली आहे, तिच्यासमोर कोणाचं चालत नाही आहे. महाराष्ट्र हा संघटित झालेला आहे. महाराष्ट्राने आता मोगलांना हाकलण्याचा निर्धार केलेला आहे आणि 5 लाख मोगलांना पुरून उरणारा 25,000चा महाराष्ट्र, 25,000 फक्त सैनिक आहे आमच्या महाराष्ट्रामध्ये, आणि टोळ्याटोळ्यांनी लढून त्यांनी गनिमी काव्याने त्या मोगलांना बाहेर काढलेला आहे. औरंगजेबाला जिंकू नाही दिलं. जो जहानारासोबत कमिटमेंट करतो की 6 महिन्याच्या आत मी महाराष्ट्राला जिंकून येतो, तोच औरंगजेब 1680 पासून तर 1707 पर्यंत 1 दिवस नाही, 2 वर्ष नाही, 15 वर्ष नाही, 20 वर्ष नाही, तब्बल 27 वर्ष फक्त महाराष्ट्रात फिरतो. आणि एवढंच नाही तर त्याचं अहमदनगरमध्ये निधन होतं आणि त्याचा दफनविधी पण औरंगाबादला करावा लागतो. हे फक्त साध्य झालं त्या शिवाजींच्या शिकवणीमुळे. म्हणून मित्रांनो, आज इथं निर्धार करा या ठिकाणी की भविष्य आमचं जर उत्कृष्ट बनवायचं असेल, आदरणीय वनकर मॅडमनी सांगितलंय तुम्हाला वाचा, आदरणीय पाटील सरांनी सांगितलंय तुम्हाला अभ्यास करा आणि इतिहास खऱ्या अर्थाने शोधून काढा. या प्रसंगी 20 मिनिटांचाच वेळ असल्या कारणाने संयुक्तिक नाही की जास्त बोलावं, पण जर भविष्यात संधी मिळाली तर मी दिवसभर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत येईल मित्रांनो. आणि भविष्यात स्पर्धा परीक्षांना पण सामोरे जा. तुमच्यामधनं चांगले प्रशासक बना आणि ते प्रशासक शिवाजी राजांसारखे असले पाहिजे, विविध जाती धर्माला घेऊन चालणारे असले पाहिजे, सगळ्यांना ते आपले वाटले पाहिजे, ते प्रामाणिक असले पाहिजे. अशा व्यक्तींचं सानिध्य लाभलेलं आहे येवले सरांसारख्या, डॉक्टर राजू मानकर सरांसारख्या, आणि तुम्हाला एवढ्या चांगल्या पाटील सरांसारख्या लोकांचं सानिध्य लाभलेलं आहे. हा प्रसंग बस एवढाच आनंदाचा म्हणून साजरा करा आणि आजपासून फक्त एवढा निर्धार करा की आम्ही वाचणार आहोत आणि भविष्य आम्ही आमचं स्वतः घडवणार आहोत. एवढं जरी कमिटमेंट या ठिकाणी केलं तरी मला इथे येण्याचं सार्थक वाटेल. मला इथं बोलवलं, संधी मिळाली थोडंफार बोलण्याची आपल्यासारख्या हुशार विद्यार्थ्यांसोबत, याबद्दल मी आपला आभारी आहे आणि धन्यवाद करून आपली रजा घेतो.